आज आहे स्वयंपाकाला सुट्टी. मस्त नट्टापट्टा करून मी आलेले आहे लग्नाला. तर लग्न लागलं. दुपारच्या वेळेलाच लग्न होतं. आणि नंतर मस्त आता ॲज युजल लग्नाला तयार होऊन गेले तर फोटो सेशन होणार. इथं फ्रेंड्स लोक, आई, आंटी, त्यांचे फ्रेंड्स, त्यांच्या सिस्टर्स होत्या. तर त्यांचे फोटो वगैरे काढले. लग्नाला जायचं असलं की घरातले अर्ध्या कामांना सुट्टी असते, जसं की स्वयंपाक आणि भांडे. तसंच काहीतरी आज झालं. ह्यांना पण जेवण नको म्हटले. ह्यांनी लग्नाला तर नाही आले, पण जेवण काही केले नाही. बाहेरच जेवले होते त्यांनी मित्रांना. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ना मी तर रबडी बनवायला घेतली. सीताफळ रबडी बनवतीये. 2 दिवस झाले सीताफळ आणून, पण काही पिकलेले नव्हते. ह्यांनी काही बरोबर आणले नाही. ह्यांना आणायला सांगितल्यावर असंच असतं. चला, त्यांना मोठे मोठे काही भेटले नाही. म्हटलं काय हरकत नाही. ते इथं मी मिक्सरमध्ये काढून घेते. का? कारण की थोडंसं असं फिरवायचं आहे मिक्सरमध्ये, म्हणजे त्याच्या बिया मोकळ्या होत्यात. आपल्याला जास्त कष्ट पडत नाही ते पूर्ण त्याचं पल्प काढण्यासाठी. आणि इथे मी दूध उकळायला पण ठेवलेलं आहे. आता तुम्ही रबडी पण म्हणू शकता, बासुंदी पण म्हणू शकता, ह्याला जशी तुमची इच्छा. इथं मी अर्धा लिटर दूध घेतले. अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये काही केसर, 2 इलायची आणि थोडीशी साखर टाकली. कारण की सीताफळमध्ये पण मिठास असते, त्यामुळं साखर थोडीशीच काढायची. इथे मी पल्प वेगळा केलेला आहे. चाळणीमध्ये जे काही राहिलं असेल ना ते व्यवस्थित, जसं पुरण चाळायची चाळणी असेल ना त्यामधून काढलेला आहे मी तो पल्प. आणि इथे मी थोडंसं मिल्क पावडर, 2च चमचा मिल्क पावडर टाकलेलं आहे. आणि थोडेसे ड्रायफ्रूट जे आपल्या म्हणजे ऑप्शनल आहे, टाकायची की नाही टाकायची. इथे रबडी रेडी आहे. जास्त पण मी आता ह्याच्यापेक्षा जास्त आटवणार नाही, कारण की हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखी घट्ट होतं. आता ते थंड होतं आहे तोपर्यंत मी इथं पुलाव बनवून घेतला. आणि आता हे थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे. तर त्याला मिक्स करून घेते मी सीताफळचा जो पल्प आहे ना, तर त्याच्यासोबत. आणि नंतर ह्याला छान असं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून टाकणार. आणि जेव्हा खायचं तेव्हा म्हणजे 2 तास तर ठेवलं पाहिजे. मस्त थंडगार झाल्यानंतर छान लागतं ते. इथे मस्त आता दुपारच्या वेळेला आम्ही पुलाव खाल्लेला आहे. आणि आता आलेली आहे वेळ रबडी खाण्याची. बघा कशी बरोबर थिकनेस आलेली ह्याला. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, व्यवस्थित झालेलं आहे. आणि स्वीटनेसला पण एकदम करेक्ट. मस्त आता आम्ही ना रबडी तिघं पण खातो, आई, मी आणि ह्यांनी, आणि एन्जॉय करतो. तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.